हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू सनराइज रंगोली। आज मी तुमच्यासाठी लँडस्केप रंगोलीच्या परत काही टिप्स घेऊन आलेले आहे। यावेळेस मी या रांगोळीत 4 रंगाचा वापर करणार आहे। पांढरा, हिरवा, काळा आणि पिवळा। अगदी इझी रांगोळी आहे, तुम्हाला 15 मिनिटांमध्ये काढता येईल अशा प्रकारची। परत मी मागच्या रांगोळीप्रमाणे इथे मी तुम्हाला सांगणार की ज्या बाजूला आपल्याला डार्क शेड टाकायचा आहे त्याच्यामध्ये काळा रंगाचा जास्त वापर करायचा आणि जिथे डार्क शेड टाकायचा नाही तिथे प्रॉपर ती रांगोळी, जसं मी इथे हिरव्या रांगोळीचा वापर करते आहे, आणि जिथे तुम्हाला शेड फेंट करायचा आहे तिथे पांढऱ्या रंगाचा आणि थोडासा पांढरा रंग त्याच्यामध्ये मिक्स करून तो शेड रांगोळीमध्ये टाकायचा असतो। त्या रांगोळीला उभा शेड आणण्यासाठी मी असं थोडंसं फास्ट असं गार्नीने रंग स्प्रेड केले। ज्या टाईल्सवर मी इथे रांगोळी काढत आहे त्याला नंतर असं पलटवून घेतलं। आता इथे मला थोडा पाण्याचा शेड टाकायचा आहे, त्याच्यामुळे थोडा डार्किश म्हणजे ब्लॅक रंगाचा जास्त वापर केला। आता इथे आपण काही बांबूची झाडं काढणार आहोत। बांबूची झाडं कशी काढायची ती एकदम सरळ रेषेत आले पाहिजे म्हणून मी दोन्ही काड्यांचा इथे वापर केलेला आहे। एका बाजूला डार्क ब्लॅक शेड, ग्रीनिश ब्लॅक, आणि दुसऱ्या बाजूला व्हाईटिश येलो ह्या रंगाचा वापर करून बांबूची झाडं काढायची आहेत। हा मधामधातला पांढरा कलरनी भाग घेऊन त्याचे बांबूचे पार्ट्स केले आहेत। हायलाइट होण्यासाठी थोडासा त्याचा खाली काळा रंग टाकायचा। इथे आपण काही पानं काढूया। वरच्या बाजूला थोडा डार्क शेडची पानं काढू। ग्रीनमध्ये थोडासा काळा कलर टाकून डार्क शेडची काळ्या रंगाची पानं। थोडा डार्क कलर कमी करून नंतर पुढची पानं। इथे जसं मी ग्रीन येलो कलरचा वापर केला तसं तुम्ही रेड त्याला कॉम्बिनेशन करून येलो किंवा जांभळा त्याचा कॉम्बिनेशनचा मग थोडासा निळा अशाही कलरचा वापर करून तुम्ही लँडस्केप करू शकता। ते दिसायला एक वेगळं आणि आकर्षक वाटेल। प्रॅक्टिसमध्ये ही रांगोळी तुम्हाला 10 मिनिटातही काढता येईल। या रांगोळींना जसा वेळ कमी लागतो तसेच रांगोळी पण कमी लागते। परत इथे आपण उरलेली रांगोळी फेकून न देता त्या रांगोळीची पण रांगोळी काढू शकतो। ते मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की दाखवेन। यातही मी उरलेल्या रांगोळीचा वापर केलेला आहे।
डार्क टू फेंट शेडमध्ये आपण ही पानं इथली दाखवली. त्याला हायलाइटेड करण्यासाठी थोडासा पांढऱ्या रंगाचा वापर इथे केला आहे. बांबूच्या पण झाडांना थोडासा हायलाइटेड इथे करण्यासाठी आपण पांढऱ्या रंगाचा वापर करतोय. खालच्या पानामध्ये बांबूच्या झाडाचे प्रतिबिंब. थोडा आउटलाइन्स काढला तरी चालतील. त्यानंतर मी आत्ताच तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही उरलेल्या रंगाचा वापर इथे करू शकता. मी जी मागे पोर्ट्रेट रांगोळी काढली होती आणि आता सुरुवातीला ती दाखवली मोडताना, त्याच रांगोळीचा वापरलेल्या रांगोळीचा मी इथे दगड काढायसाठी वापर केलेला आहे. हे छोटे छोटे दगड पाण्याच्या साईडला, त्याच्यात थोडासा ब्लॅक कलरचा पण शेडिंगसाठी वापर केला आहे. हा जरी व्हिडिओ जरी मोठा झाला असला तरी मात्र इथून तुम्हाला बऱ्याचशा काही टिप्स घेता येतील. मागचा व्हिडिओ जरा मी थोडा फास्ट केला होता, म्हणून बऱ्याच जणांच्या कॉमेंट्स आले की थोडं स्लो शिकवा आणि पूर्ण व्हिडिओ दाखवा. त्यामुळे मी आता इथे प्रत्येक गोष्ट कशी कलर करायची, कसा रंग द्यायचा हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्यानंतर इथे आपण एक फुलपाखरू काढणार आहोत. हा फुलपाखरू तुम्ही कोणत्याही रंगाने, हिरव्या पिवळ्याच्या ऐवजी निळा, लाल कुठल्याही रंगाने पण दाखवू शकता. मागच्या व्हिडिओमध्ये आपण 3च रंगाचा वापर केला होता, यात आपण 4 रंगाचा वापर केला आहे. असा हा आपला फुलपाखरू इथे झाला. वर ठेवलेल्या दगडाचे प्रतिबिंब थोड्या थोड्या आउटलाइन्स करून आपल्याला पाण्यामध्ये दाखवता येतील.
आणखी तुम्हाला कशा प्रकारचं लँडस्केप रांगोळी काढायला आवडेल हे मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला जर व्हिडिओज मनापासून आवडले असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. पांढऱ्या रंगाने इथे आपण पाणी दाखवण्यासाठी परत थोडे थोडे शेड काढतो आहे. आणि हे माझं नाव. रांगोळीची टाईल्स छोटी असल्यामुळे इथे आपण बारीकशी बॉर्डर देत आहोत. जनरली रांगोळ्या मी टाईल्सवर काढते कारण याच्यावरून किडे माकोडे चालत नाही आणि बऱ्याच दिवस रांगोळी टिकून राहते म्हणून. अशी ही परफेक्ट रांगोळी तुम्हाला 15 ते 20 मिनिटात काढता येईल. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.